तो कमीत कमी आकडा तरी मी डिक्लेअर करू शकतो आज. त्याच्यानंतरचे भयानक आकडे आहेत, तुम्हाला ऐकायला आश्चर्यकारक वाटते. आणि सगळ्यात महत्वाची योगेश त्यावेळेला ती प्रथा होती, म्हणजे मग काँग्रेस श्रीपाद अमृत डांगे म्हणा, मृणाल गोरे म्हणा किंवा गणाचार्य म्हणा, जॉर्ज फर्नांडिस म्हणा, त्यांची निवडणूक त्यांचे कार्यकर्ते करत होते. आणि माझी निवडणूक 90 सालची या चळवळीत माझ्याबरोबर संघर्ष करणारे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी अभिनव धर्माधिकारींना माहिती आहे पुष्कळच्या गोष्टी ते लढत होते. नाना प्रकार करत होते. 10 रुपयाची पावती, 20 रुपयाची पावती, मध्यम वर्ग देऊन देणार किती, पण संख्या भरपूर, पुष्कळ संख्या. तेच छापाई करायचे, तेच पेट्रोल टाकायचे, तेच कुठून तरी कागद आणायचे. कागद स्वस्त मिळणार कुठून तर अमुक ठिकाणाहून तिथे जाऊन कागद आणायचे. पण ही एक निवडणूक झाली आयुष्यात माझी. आणि त्यांची लोकसभा झाली. लोकसभेमध्ये बघतो तर बाकी काम चांगलं आहे, प्रतिमा चांगली आहे, सुसंस्कृत चेहरा आहे, अँटी इन्कमन्सेस आहे, सर्व काय आहे. पण तो पैशाचा जो पाऊस पडायला लागला त्या समोर काही टिकाव करू शकत नाही. कठीण काम झालेलं आहे.